त्याच जुन्या रांगोळ्या बघून कंटाळा आला आहे, तर बघा मी आणलेल्या या सुंदर अशा नवीन डिझाईनच्या सोप्या रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी नवीन आणि सोप्या रांगोळ्या. तर सुरुवातीची जी रांगोळी आहे बघा, एक अधिकचं चिन्ह मी काढून घेतलेलं आहे आणि प्रत्येक रेषेवरती डॉट देऊन घेतलेले आहेत. 4-4 डॉट दिलेले आहेत. आता एक स्वस्तिकप्रमाणे ही रांगोळी आहे, खूप सोपी आहे, अगदी पटकन होणारी आहे. बघा, जे डॉट काढून घेतलेले आहेत ते आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहे. काडीच्या मदतीने आपण एक फूल तयार करून घेणार आहोत. तर मधल्या बाजूला मी सर्व डॉट ओढून घेतलेले आहेत. रेषा थोड्याशा पुढे वाढवायच्या आहेत. मध्ये ऑरेंज कलरचे डॉट देऊन घेतले. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढून दाखवलेली आहे. बघा, मध्ये हळदी कुंकाचा एक डॉट देऊन घेतला. आता ज्या रेषा वाढवलेल्या आहेत ते आपण पानं काढून घेणार आहोत. हिरवे डॉट मी देऊन घेतलेले आहेत. पानं काढण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. बघा, नेहमीप्रमाणे एक आकार देऊन घ्यायचा आहे झाकणाने गोल आणि काडीच्या मदतीने बघा बरोबर स्वस्तिकप्रमाणे आपण आकार देऊन घेतलेला आहे. तर मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आडव्या रेषा मारून घेतल्या. आता ह्या ज्या आडव्या रेषा आहेत तिथे सुद्धा आपण हळदी कुंकाचे डॉट देऊन छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत. काडीच्या मदतीने छोटी छोटी फुलं तयार करून घ्यायची आहे. त्यामुळे काय होईल की रांगोळीमध्ये जास्त रिकामी जागा दिसणार नाही आणि रांगोळीला एक सुंदर लुक येईल. तर बघा, सर्व फुलं मी तयार करून घेतलेली आहेत. मध्ये मध्ये डॉट देऊन घेतले. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा, खूप छान आहे बघा आणि अगदी झटपट ही रांगोळी काढून होते. आता पानांच्या इथे मी निळ्या रंगाचे एक डॉट देऊन घेतलेला आहे. बघा, फायनल लुकसुद्धा खूप सुंदर आहे. आता दुसरी जी रांगोळी आहे तीसुद्धा या रांगोळीप्रमाणेच आहे. अधिकचं चिन्ह आपल्याला काढायचं आहे. बघा, मी अधिकचं चिन्ह एक काढून घेतलेलं आहे. आता प्रत्येक रेषेच्या टोकावरती आपण एक फूल काढून घेणार आहोत. बघा, 4-4 पाकळ्यांची फुलं काढून घ्यायची आहेत. अगदी सोप्या पद्धतीने ह्या सर्वच रांगोळ्या काढलेल्या आहेत. बघा, मी 4-4 पाकळ्यांची फुलं काढून घेतलेली आहेत. अगदी कोणालाही काढता येतील अशा ह्या रांगोळ्या आहेत. आता जे दुसरं टोक आहे, दुसऱ्या रेषेचं टोक आहे तिथे आपण 3-3 पानं काढून घेणार आहोत. आता एका रेषेवरती आपण फुलं काढलेली आहेत आणि एका रेषेवरती पानं काढलेली आहेत. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे बघा क्रॉस रेषा ओढून घेतले आणि ऑरेंज रंगाचे डॉट देऊन घेतले. मध्ये आपण एक हळदी कुंकाचा डॉट देऊन घेणार आहोत. आता फुलांमध्ये बघा मी लाल रंग भरून घेतलेला आहे. आता रंग तुम्ही भरला नाही रांगोळीमध्ये, फक्त सफेद रंगाने जरी ही रांगोळी काढून ठेवली तरीसुद्धा खूप सुंदर दिसते. तर आपण थोडा थोडा रंग भरून घेतलेला आहे. पानांमध्ये हिरवा रंग भरलेला आहे. बघा, अगदी सोपी आहे बघा ही सुद्धा रांगोळी आणि अगदी झटपट होणारी आहे. तर मध्ये मध्ये रिकामी जागा दिसते तिथे कळ्या काढून घेतलेल्या आहेत. लाल आणि पिवळ्या रंगानेच कळ्या काढलेल्या आहेत. फुलांमध्ये सुद्धा रेषा मारून डॉट काढून घेतले. त्यामुळे जास्त रिकामी जागा बाजूला दिसणार नाही आणि रांगोळीला एक सुंदर लुक येईल. तर बघा, जी रेष आहे मध्ये गेलेली पानांची तिथे सुद्धा सफेद रंगाने छोटी छोटी पानं काढून घेतली. बघा, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे. आता पुढची रांगोळी आहे, पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे ती बघा मी डबल S काढून घेतलेला आहे. स्वस्तिकप्रमाणेच आपण आकार देऊन घेणार आहोत. जसे मोराचे आकार असतात ना त्याप्रमाणे किंवा S काढायचा आहे. इंग्रजी S हे अक्षर आहे ते काढायचं आहे. बघा, आणि प्रत्येक जो S आपण काढलेला आहे त्याच्या डोक्यावरती 3-3 डॉट देऊन फुलं तयार करून घ्यायची आहेत. तीन 3 डॉट मी दिलेले आहेत. पोटाच्या मदतीने मागच्या बाजूला डॉट ओढून घ्यायचे आहेत आणि फुलं तयार करून घ्यायची आहेत. मध्ये सुद्धा आपण हळदी कुंकाचा एक डॉट देऊन घेणार आहोत. तर मध्ये रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण छोटी छोटी पानं काढून घेणार आहोत.
ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा. कोणाला हे काढता येईल अगदी व्यवस्थित. तुम्ही बघितलं तर अगदी सोपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे रोजची तुळशीसमोर, देवासमोर किंवा दरवाजासमोर काढण्यासाठी. आता मध्ये मध्ये आपण पानं काढून घेतलेली आहेत बघा. छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत, त्यामुळे जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. तर जी फुलं काढलेली आहे त्यामध्ये ऑरेंज रंगाचे डॉट देऊन घेतले, मध्ये मध्ये रेषा मारून घेतलेल्या आहेत सफेद रंगाने. त्यावरती सुद्धा एक एक डॉट देऊन घेतला बघा. ही मध्ये आपण जे मोराचे आकार काढलेले आहे तिथे निळा रंग भरून घेणार आहोत, त्यामुळे तिथे एक मोर आहे असं आपल्याला रांगोळीमध्ये भास होतो बघा. खूप सोपी आहे बघा ही रांगोळी आणि खूप सुंदर दिसते आणि अगदी झटपट होते. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप छान आहे बघा. तर मोर आपल्याला मोर आहे हे समजण्यासाठी आपण मध्ये मध्ये एक डॉट काढून मोराचा डोळासुद्धा काढून घेतलेला आहे बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप छान आहे आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. आता पुढची जी रांगोळी आहे ती सुद्धा खूप सोपी आहे बघा. इथे सुद्धा मी एक अधिकचं चिन्ह काढून घेतलेलं आहे. असं आपलं गणिती प्रकार, गणितातलं जे अधिकचं चिन्ह असतं ना ते काढून घ्यायचं आहे. तर ह्या जे अधिकचं चिन्ह काढलेलं आहे त्याच्या मधल्या भागामध्ये आपण एक दिलचा आकार काढून घेणार आहोत बघा. मी रेषा दिलेल्या आहेत आणि दिलचा आकार आपण तयार करून घेणार आहोत तिथे. प्रत्येक रेषेच्या मध्ये मी दिलचा आकार काढून घेतलेला आहे. दिलचा आकार काढण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. सरळ रेषा मारून बरोबर मध्ये आकार द्यायचा आहे. आता जे रेषांची टोकं आहेत तिथे आपण एक एक गुलाबाचं फूल काढून घेणार आहोत. सफेद रंगाने मी डॉट देऊन घेतलेले आहे बघा. बाटलीच्या झाकणाने आकार द्यायचा आहे. नंतर काडीच्या मदतीने थोडासा पानांसारखा आकार आणि मध्ये गोलाकार देऊन घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे ही गुलाबाची फुलं काढण्याची, अगदी पटकन होणारी आहेत. मध्ये थोडासा पिवळा रंग टाकून घेतला आणि एक देठाचा लोक यावा यासाठी थोडासा हिरवा रंग खालच्या बाजूला दिलेला आहे आणि मध्ये आपण हळदी कुंकाचा डॉट देऊन घेतला. आता जो दिलचा आकार दिलेला आहे त्यामध्ये आपण डार्क लाईट करून गुलाबी रंग भरून घेणार आहोत, त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक येईल. जेव्हा आपण डार्क आणि लाईट शेड देतो तेव्हा रांगोळीला एक उठाव येतो बघा. तुम्ही बघा व्यवस्थित जर बघितलं तर रांगोळी खूप सुंदर दिसते जेव्हा आपण डार्क आणि लाईट शेड देत असतो बघा. मी रंग देऊन घेतलेला आहे. सर्व जे आपण दिलचे आकार काढलेले आहेत त्या सर्व आकार ते रंग देऊन घेतलेला आहे. मध्ये आपण एक लांब आणि आखूड अशा रेषा काढून घेणार आहोत बघा. मी चारही दिलचे आकार आहे त्यामध्ये लांब आणि आखूड रेषा काढून त्यावरती डॉट देऊन घेतले बघा. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे. फायनल लुकसुद्धा खूप सुंदर आहे. आता पुढची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपीच आहे बघा. एक स्वस्तिकप्रमाणेच आकार आपण इथे सुद्धा काढून घेणार आहोत. बघा स्वस्तिकप्रमाणे मी आकार काढून घेतलेला आहे. प्रत्येक रेषेच्या टोकावरती पानं काढून घेतलेली आहेत, त्यामध्ये रंग भरून घेतला. तर मधल्या भागावर आपण एक ऑरेंज रंगाचा डॉट आणि त्यावरती पिवळा रंग दिलेला आहे. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा, अगदी पटकन होणारी आहे. तर वरती रेषा वाढवलेल्या आहेत ते त्या क्रॉस करून घेतलेल्या आहेत मी आणि तिथे आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. लाल आणि पिवळ्या रंगाने मी कळ्या काढून घेतलेल्या आहेत. तर ह्या रेषेवरती छोटी छोटी पानं सुद्धा आपण सफेद रंगानेच काढून घेणार आहोत, त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक येणार आहे. ही रांगोळी खूप सोपी आहे बघा, रोजची देवासमोर तुळशीसमोर काढण्यासाठी अगदी पटकन होणारी आहे आणि कुणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे.
बघा, तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पाचही रांगोळ्या खूप सोप्या आहेत आणि अगदी झटपट होणाऱ्या आहेत. कोणची तुम्हाला रांगोळी आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. मी रोज नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकतच असते. नक्की बघा आणि शिका. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.